मला सवय होती लिप बाम लावायची किंवा फाउंडेशन लावायची. एकदम आवरून रेडी होऊन राहायचं. मुलं चिडवायचे, हिजडा, छक्का, गोड. परत नको त्या ठिकाणी हात लावायचं. सगळ्यात मोठं दुःख काय आहे तुमचं लाईफमध्ये ॲज अ बिईंग ट्रान्सजेंडर म्हणजे? समाजाच्या भीतीने आई-वडील आम्हाला जवळ करत नाहीत. तर की दरवेळेस आई-वडील घरातून बाहेर काढतात असं नाही आहे. काही वेळेस आम्ही स्वतःसुद्धा घरातून बाहेर निघून जातो, की आमच्यामुळे समाजातील 4 लोकं आई-वडिलांना काही बोलायला नकोत म्हणून. तेव्हा मी खूप स्वतःला पण त्रास करून घेण्याचा प्रयत्न केला. 1-2 वेळा तर मी आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला होता. मॉर्टिन पिलं होतं एकदा. बॉडीमध्ये काय चेंजेस होतात? तुम्ही सांगितलं की एक वयानंतर कळायला लागतं की आपल्यामध्ये बॉडीमध्ये चेंजेस होतात आहेत किंवा आपल्या थॉट प्रोसेसमध्ये चेंजेस होतात आहेत. सो हे चेंजेसबद्दल काय सांगाल? सो काय वाटतं समाजाबद्दल तुम्हाला की खरंच समाज तुमच्याबद्दल जे विचार ठेवतं? सो काय सांगाल त्याबद्दल? आणि ते आले, मग मी त्यांना म्हटलं, "सर मला एफ-आय-आरची कॉपी हवी आहे, हे आहे ते." त्यांनी 2 मिनिटं मला असं बघितलं. मला म्हटले, "रात्री तू कुठं थांबतेस?" हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे झिरो कॅप्सने. जसं मी माझी जर्नी शून्यापासून चालू केली, तसंच प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ही कॅप आहे ज्याने त्याची सुरुवात शून्यापासून केलेली आहे. सो आजच जाऊन तुम्ही चेकआउट करा झिरो कॅप्स. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. थँक्यू. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमचं खूप खूप स्वागत आहे एबी इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. नमस्कार, माझं नाव आहे मनस्वी गोईलकर. मी एक तृतीयपंथी महिला असून एक सामाजिक कार्यकर्ती आहे आणि LGBTQI समुदायासाठी मी काम करते. तसंच मुख्य प्रवाहातील काही निराधार लोकं असतील किंवा अ, गरजू लोकं असतील, त्यांच्यासाठी मी काम करत असते. तर हा प्रवास आपण आता सगळा जाणून घेऊयाच लवकर, कारण अनेक त्यात प्रॉब्लेम्स होते, अनेक गोष्टी होत्या. त्यानंतर इथेपर्यंत मी आत्ता पोहोचलेली आहे. सो बेसिकली LGBTQ. सो ह्याचं बेसिकली समजून काय सांगाल? LGBTQI एक समुदाय आहे. तर जसं लेस्बियन्स, गेज, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वेअर असतील, ह्या सगळ्यांनी मिळून एक बनवलेला समुदाय म्हणजे LGBTQI आहे. तृतीयपंथींना तर तुम्ही समाजात बघतच असता किंवा आपण रोडवरती सिग्नलला बघतो किंवा सेक्स वर्क करताना रात्रीचं बघतो. पण ट्रान्समेन असतात किंवा गेज असतात, हे सुद्धाही ह्या समाजाचे भाग आहेत आणि त्यांनाही तेवढंच या समाजाने नाकारलेलं आहे किंवा एक्सेप्टन्स नाही आहे. तर त्या सगळ्या वंचित किंवा नाकारलेल्या समाजाने एकत्र येऊन बनवलेलं म्हणजे LGBTQI समुदाय. लेस्बियन जर आपण म्हटलं तर लेस्बियन ह्या 2 मुली असतात. ज्या मुलीला दुसऱ्या मुलीवरती प्रेम असेल तर किंवा आवड असेल मुलींमध्ये, त्या मुलींना आपण लेस्बियन्स म्हणतो. तसंच गेज आपण जर बघितलं तर एक पुरुष दुसऱ्या पुरुषासोबत जर प्रेम संबंधात असेल किंवा पुरुषांसोबत त्याला सेक्शुअली अटॅचमेंट असतील किंवा इंटरेस्ट असेल, त्या व्यक्तीला आपण गे म्हणतो. बायसेक्शुअल म्हणजे एक स्त्री किंवा पुरुष असू शकते, पण त्याला दोन्ही जेंडरमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे स्त्रीमध्ये पण किंवा पुरुषांमध्ये पण. आणि ट्रान्सजेंडर म्हणजे जे बाय बर्थ एक डॉक्टरनी वेगळं जन्म असाइन केलेला असतो किंवा जेंडर दिलेलं असतं, सेक्स असाइन केलेलं असतं की मेल जन्माला आलं आहे, फिमेल जन्माला आलं आहे. पण नंतर त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की आपण कुठल्या तरी चुकीच्या शरीरात आहोत आणि मग ते ट्रान्सफॉर्म होऊन किंवा ट्रान्झिशन करून स्वतःचं एक शारीरिकरित्या आणि सगळ्या गोष्टींमध्ये ट्रान्झिशन केल्यानंतर आयुष्य जे सुरू करतात, त्या लोकांना आपण ट्रान्सजेंडर म्हणतो. आणि क्वेअर जर म्हटलं तर क्वेअर म्हणजे जे अजूनसुद्धा अडकलेले आहेत किंवा कन्फ्युज्ड आहेत आपल्या सेक्शुॲलिटीबाबत किंवा जेंडरबाबत, तर त्या लोकांना आपण क्वेअरमध्ये हे करतो. मग असे अनेक प्रकारचे, म्हणजे त्याच्यापुढे आपण प्लस लावतो कारण अनेक प्रकारचे वेगवेगळे सेक्शुॲलिटीज आहेत. त्यात इंटरसेक्स म्हणजे एखादा व्यक्ती जर जन्मता त्याला दोन्हीही ऑर्गन्स असतील, तर अशा व्यक्तीला जे व्यवस्थित डेव्हलप झालेले नाही आहेत, अशा व्यक्तीला आपण इंटरसेक्स म्हणू शकतो. नंतर ती व्यक्ती ठरवू शकते की त्याला पुरुष म्हणून जगायचं आहे किंवा स्त्री म्हणून. मग ते तसे सर्जरीज वगैरे करतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि प्लस 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 म्हटलं तर ते खूप मोठा वास्ट टॉपिक आहे. तुमच्या बालपणाबद्दल काय सांगाल? मी प्रॉपर आहे सांगलीचे. तर तिथे जन्म जेव्हा झाला तेव्हा डॉक्टरने तर पुरुष म्हणून घोषित केलं होतं. पण नंतर कालांतराने आपण सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या होत राहतात. थोडंसं फेमिनाईन वागणं किंवा
आपलं लिपस्टिक लावणं, फाउंडेशन लावणं, थोडंसं बायकी हावभाव हे सगळे नंतर नंतर आपल्याला दिसून येतात. एका लहान मुलामध्ये आपल्याला काही कळत नाही आणि लहानपणी कधीही आपण कुणाला जजसुद्धा करत नाही, की बाबा हा मुलगा आहे, मुलगी आहे. आपण मुलालाही मुलींचे कपडे घालतो, मुलींनाही मुलांचे कपडे घालतो. पण तेच नंतर जेव्हा एक समाजामध्ये तो व्यक्ती म्हणतो, की मला असं जगायचं आहे. माझा जन्म जरी पुरुषासारखा झाला असेल, पण मला स्त्रीत्वाची फिलिंग आहे आणि मला स्त्री म्हणून जगायचं आहे. तेव्हा समाज एक्सेप्ट नाही करत. मग माझे आईवडील वगैरे सगळे शिक्षक आहेत आणि भाऊ आहे मला एक. तर सगळं बालपण माझं नॉर्मलच होतं, जसं प्रत्येक लोकांचं असतं तसं. कधी चालू झालं तुम्हाला की बेसिकली मी नॉर्मल नाही आहे किंवा माझ्यात काहीतरी वेगळं आहे, म्हणजे कधी समजायला चालू झालं, कोणत्या एज ग्रुपमध्ये तुम्हाला समजलं? नॉर्मल तर मी पण नॉर्मलच आहे. पण वेगळं आम्हाला समाजाने केलं आहे पहिली गोष्ट तरी. आम्ही स्वतःहून वेगळे झालेलो नाही आहोत. एक वय असतं, आपण म्हणतो प्युबर्टी हिट करतो. ते 13 वर्षापासून 20 वर्षापर्यंत असू शकतं, 25 वर्षापर्यंत असू शकतं. त्या वयोगटात साधारणपणे लोकांना कळायला लागतं आपण काय आहोत किंवा आपली सेक्शुअलिटी काय आहे, जेंडर काय आहे, आपल्याला कुठल्या जेंडरसाठी अट्रॅक्शन आहे. तर हे सगळं एक ठरवलेलं सायंटिफिक हे एज ग्रुप आहे. पण मला जेव्हा कळालं तेव्हा मी काहीतरी 7वी-8वीत होते, 6वी-7वीत होते आणि मग मुलांसाठी अट्रॅक्शन असणं किंवा मुलींमध्ये खेळणं, मुलींसोबत राहणं, त्यांच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होणं. मुलांसोबत मी आजपर्यंत कधीही आयुष्यात कधी मुलांसोबत क्रिकेट खेळलेले नाही, कधीच नाही. माझ्या घरासमोर ग्राउंड होतं, तिथे मुलं सगळे क्रिकेट खेळायचे, पण मी आजपर्यंतसुद्धा त्यांच्यासोबत कधीच खेळायला गेलेले नाही. मग त्यामुळे तिथून मला थोडे सुरुवात झाली कळायची. पण एक कन्फ्युजन असतं, कारण आपल्याला ह्या गोष्टी शाळेमध्ये शिकवत नाहीत, की काय असतं LGBTQI किंवा ट्रान्सजेंडर म्हणजे काय असतं. त्यामुळे काहीच नॉलेज नव्हतं. मग मी स्वतःमध्येच तेव्हा विचार करत बसायचे, की हे का असतं? कशासाठी असतं? मग थोडंसं कळायला लागल्यानंतर 8वी-9वीमध्ये Googleवरती रिसर्च करणं, की बाबा कशामुळं होतात ह्या गोष्टी किंवा काय असतात? हे सगळं जेव्हा करायला चालू केलं, तेव्हा मला कळायला लागलं, की LGBTQI कम्युनिटी असते. मग तेव्हा मला काय वाटलं, की मी एक गे आहे. कारण त्यावेळेला ट्रान्सजेंडर म्हणजे मी स्वतःसुद्धा सिग्नल किंवा ट्रेनमध्येच बघितले होते. असं कधी समाजात आईवडिलांसोबत राहताना किंवा वावरताना असं लवकरात दिसत नाहीत आपल्याला. तर त्यामुळे मला ते ट्रान्सजेंडरचं कॉन्सेप्ट माहितीच नव्हतं तेव्हा. मग त्याच्यानंतर मग थोडंसं अजून रिसर्च केल्यानंतर मला असं वाटलं, की मी गे आहे म्हणून मी स्वतःला स्वीकारलं. मग स्वीकारल्यानंतर मी कॉलेज वगैरे तिथेच सांगलीलाच कंप्लीट केलं. पण आपण असं नाही म्हणू शकत, मला जर ह्या वयात कळालं, की मी 6वी-7वीमध्ये की मी गे आहे किंवा मी ट्रान्सजेंडर आहे, तर प्रत्येक व्यक्तीचं सेमच एज ग्रुप असेल असं नाही आहे. काही लोकांना खूप लेटसुद्धा कळतं. वयाच्या 40व्या वर्षीसुद्धा सेक्शुअलिटीज स्वतःला कळू शकतात किंवा असं वाटू शकतं, की मी ट्रान्सजेंडर आहे, मला जेंडर चेंज करायचं आहे. तर ते एक वयोगट आपण कन्फर्म पकडू शकत नाही, की ह्याच वयोगटात कळेल किंवा त्याच वयोगटात कळेल. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. काही लोकांना 40च्या वयात पण कळतं आणि ते नंतरसुद्धा ट्रान्झिशन करतात. त्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं वयोगट असू शकतं. ओके. सो बेसिकली मग तुमच्या शाळेमध्ये फ्रेंड्सबद्दल काय सांगाल? म्हणजे ते आजही आहेत तुमचे फ्रेंड्स, की ते जेव्हा त्यांना समजलं तुमच्याबाबत, त्यांनी फ्रेंडशिप तोडली, मग काय सांगाल फ्रेंड्सबद्दल? अनेक लोकांना म्हणजे लोकांनाही हा प्रश्न विचारायला, आपल्या शाळेतले किती फ्रेंड आपल्यासोबत आजपर्यंत असतात? सगळेच नसतात. जे खरेच आपले मित्र होते किंवा मैत्रिणी होत्या, ते शेवटपर्यंत आपली साथ देतात. त्यामुळे भरपूर लोकांना आत्ता माहिती आहे, माझ्या होमटाऊनमध्ये पण माझ्या शाळेतल्या मित्रांना, मैत्रिणींना, की मी ट्रान्सजेंडर आहे किंवा असं आहे म्हणून. तर ज्यातले त्यातली काही जे माझे ठराविक 5-6 फ्रेंड्स असतील, ते आत्ता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांच्याशी मी बोलते वगैरे किंवा आम्ही भेटतो पण सगळ्या गोष्टी. तर ठराविक फ्रेंड्स आहेत जे खरंच जवळचे होते ते. मला सवय होती लिप बाल्म लावायची किंवा फाउंडेशन लावायची, एकदम आवरून रेडी होऊन राहायचं.
मग ते एका मुलाने जरी पावडर लावली तरी लोक त्याच्यावरती हसत, तू पावडर लावली का? मग मी तर एवढं सगळं जर लावून स्कूलला जात असेल तर, आणि त्यात माझं चालणं मुलींसारखं होतं, माझं वागणं मुलींसारखं, उठणं बसणं मुलींमध्ये होतं. त्यामुळे मुलं चिडवायचे, खूप त्रास द्यायचे. पण माझ्या शाळेतील शिक्षक खूप म्हणजे समजूतदार होते किंवा समजून घेणारे होते, की त्यांनी मला ना त्यावेळेला कधी असं भासवून नाही दिलं की मी काहीतरी वेगळी आहे म्हणून. त्यांनी त्या मुलांनाही समजवण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि माझे वडील त्या शाळेत असल्यामुळे पण थोडंसं मला मदत होती की शिक्षक मला सपोर्ट करायचे. पण चांगली गोष्ट होती. पण सगळ्यांनाच ह्या फेजमधून जावं लागतं. भलेही तुम्ही आता मी एक मुलगा जन्माला आले, मी नंतर मुलींसारखं माझं वागणं दिसायला लागलं. काही मुली असतात ज्या जन्माला येतात आणि त्या नंतर पुरुषांसारखं वागायला लागतात किंवा त्यांना ट्रान्झिशन करून पुरुष बनायचं असतं, कारण त्यांची आतून त्यांची ती इच्छा असते किंवा त्यांना असं वाटत असतं की आपण एक चुकीच्या शरीरात आहोत, मला पुरुष म्हणून आयुष्य जगायचं आहे. त्या लोकांनाही आपल्याला हे सगळं भोगावं लागतं. खूप म्हणजे खूप वाईट तेव्हा हे असतं. मानसिक स्थिती खालवू शकते, कारण अशा वेळेला आपण आईवडिलांना सांगू शकत नाही, शिक्षकांसमोर व्यक्त होऊ शकत नाही. मित्रमैत्रिणी आपल्या स्वतःच्या सेम वयाच्या असतात, त्यांना काय कळणार आहे, त्यांनाही आपण काही सांगू शकत नाही. आणि मग तो एक स्वतःमध्येच सगळा युद्ध चालू होतं की हे काय आहे, का आहे, आणि मग आपण एकटे पडायला लागतो किंवा डिप्रेशनमध्ये जायला लागतो. मग तो फेज तिथून सुरू होतो. आणि आजकाल तरी शिक्षण विभागामध्ये किंवा शाळेमध्ये शिकवलं जातं भरपूर गोष्टी LGBTQI कम्युनिटीबाबत, किंवा आम्ही स्वतःसुद्धा भरपूर ठिकाणी जाऊन जेंडर सेन्सिटायझेशनचे प्रोग्राम्स करतो. त्यामुळे काय होतं की एखादा व्यक्ती जरी असेल ना तिथे, तर तो डिप्रेस्ड नाही होत, तो व्यक्त व्हायला शिकतो. आणि 4 लोकांना जेव्हा माहिती मिळते ना की हे काही चुकीचं नाही आहे, हे नॅचरल आहे, त्यामुळे ते लोकही एक्सेप्ट करायला बघतात. आणि एखादा व्यक्ती जेव्हा ओपन होतो तेव्हा त्याला ते असं बाहेर ढकललं नाही जात, त्याला थोडंसं एक्सेप्टन्स मिळतो आणि लोक थोडंसं व्यवस्थित राहू शकतात. सो बेसिकली शाळेमध्ये असताना काय म्हणून चिडवायचे, म्हणजे जर तुम्हाला आठवायचा प्रयत्न केला शाळेचा फेज खरंच तुमचा खूपच म्हणजे आपण समजू शकतो की स्ट्रेसदायक होता. मुलींसोबत मी एवढं राहायचे किंवा खेळायचे, पण मुलींनी मला आजपर्यंत कधी असं त्रास दिला नाही. त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं किंवा एक मित्र म्हणून का होईना तेव्हा ते त्यासोबत असायच्या. पण मुलं चिडवायचे, हिजडा, छक्का, गोड, परत नको त्या ठिकाणी हात लावायचं, बॅड टच असेल आपण म्हणू शकतो त्याला, तसं हात लावणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि मग ते तुम्ही जसं आत्ता बोललात तसं मी सुद्धा एकट्यामध्ये खूप रडले तेव्हा, कारण कुठेच व्यक्त व्हायला जागा नव्हती. आज मी एवढं बोलू शकते कॅमेऱ्यासमोर तुमच्यासमोर किंवा 4 लोकांसमोर, पण तेव्हा असं नव्हतं ना. आणि माझे आईवडील जरी शिक्षक असतील तरी त्यांनी कधी शाळेमध्ये असं तृतीयपंथी व्यक्ती बघितलाच नव्हता. आणि कारण मी मगाशी पण सांगितलं, एक एज नंतर आपल्याला कळायला लागतं. मग आणि माझे आईवडील दोघंही प्रायमरीला टीचर होते, त्यामुळे लहानपणी 4थीपर्यंत तर कोणाला काही कळतच नाही, आणि त्यांना तर काय कळणार आहे. त्यामुळे त्यांनाही जास्त नॉलेज नव्हतं त्या गोष्टींचा, म्हणून त्यांनाही सांगण्यात काही अर्थ नव्हता. मग ते सगळ्या गोष्टी होत्या. मी एकटीच पडले होते तेव्हा. मी खूप स्वतःला पण त्रास करून घेण्याचा प्रयत्न केला. 1-2 वेळा तर मी आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला होता. मॉर्टिन पिलं होतं एकदा. काय झालं होतं त्यावेळेस? आता तेव्हा माझं पहिलं प्रेम होतं स्कूलमध्ये, जेव्हा 8वी-9वीमध्ये होतं तेव्हा. आणि मग त्या व्यक्तीशी आपलं अटॅचमेंट होतं, त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आता आपल्याला जेव्हा कोणीच नसतं शेअर करायला आणि एखादा व्यक्ती आपल्याला तेव्हा मिळतो, तेव्हा आपण त्याला जीवापाड प्रेम करतो किंवा आपण जपण्याचा प्रयत्न करतो. पण नंतर जेव्हा 4 लोक त्यालाही चिडवायला लागतात की तू तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत तू असं फिरतोय, हे करतोय, ते करतोय, मग तू पण तसंच असेल, मग ते दुरावा व्हायला लागतो. मग आपल्याला तेव्हा असं वाटतं की आपण मग परत एकटे पडलो. मग त्या डिप्रेशनमध्ये मला तेव्हा खूप त्रास झाला. मग मी तेव्हा प्रयत्न केला होता, मॉर्टिन वगैरे पिलं होतं. 8 दिवस ॲडमिट होते मी. आणि मग त्याच्यानंतर घरच्यांना थोडंसं कळायला लागल्या गोष्टी. असा तो एक विषय होता. बॉडीमध्ये काय चेंजेस होतात? तुम्ही सांगितलं की एक वयानंतर कळायला लागतं की आपल्यामध्ये बॉडीमध्ये चेंजेस होतात आहेत किंवा आपल्या थॉट प्रोसेसमध्ये चेंजेस होतात आहेत. सो हे चेंजेसबद्दल काय सांगाल? स्टार्ट कसं असतं, आपण लहान असताना तर आपल्याला कळतसुद्धा नाही की पुरुष आणि स्त्री काय असतं. आपण फक्त आईवडिलांना बघतो, समाजात स्त्रियांना बघतो, पुरुषांना बघतो. पण ॲक्च्युअली ते काय असतं हे आपल्याला शाळेत शिकवलेलं नसतं. आणि त्यानंतर मग आपल्याला स्वतःच्या ज्या भावना आहेत त्या आपण व्यक्त करत असतो. आता मला आतून जर वाटायचं की मी एक स्त्री आहे, मग मी
मुलींसारखंच वागायचे, मुलींसारखंच राहायचे, चालणं मुलींसारखं व्हायचं. आणि त्यानंतर मी मेकअप करायचे, मी साडी घालून मुलींसोबत खेळायचे. तेव्हा माझी मामी ॲक्च्युली तेव्हा मला साडी घालायची लहानपणी 3री-4थीत असताना, आणि मुलींसोबत, कारण आम्ही सगळे सोबत खेळायचो. मी मामाच्या गावी गेले की माझी मामी मला साडी नेसवायची. पण तेच नंतर आता ते मला बघितल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की काहीतरी चुकीचं होतं आहे, कारण त्यांना त्या गोष्टी अजून माहितीच नाही आहेत ना. पण तो आपल्यामध्ये बदल मानसिकरित्या पण व्हायला चालू होतो आणि शारीरिकरित्या पण व्हायला लागतो. कारण मानसिकरित्या तुम्ही विचार करायला लागता की तुम्ही एक स्त्री आहात किंवा पुरुष आहात, पण तुमचा जन्म वेगळ्या शरीरामध्ये झालेला आहे. मग ते शारीरिकरित्या म्हटलं तर मग थोडेसे हावभाव चेंज व्हायला लागतात. मग आपण तसं राहायचे प्रयत्न करायला लागतो. मी जर पुरुषाचा जन्म झाला असेल तर मी बायकांसारखं राहणार, बाईचा जन्म असेल तर पुरुषांसारखं राहणं. मग ते आपण फिजिकली ॲपिअरन्स पण आपण स्वतःचं चेंज करायला लागतो थोडं थोडं. मग एक वयानंतर मग आपण ट्रान्झिशनच्या फेजला जेव्हा येतो, मग तुम्ही हॉर्मोनल इम्बॅलन्स पण व्हायला लागतात. मग तुम्ही हॉर्मोन थेरपी घ्यायला चालू करता, म्हणजे मेल होऊन तुम्ही फिमेल होण्यासाठी तुम्ही हॉर्मोनल थेरपी घ्यायला चालू करता. मग हॉर्मोनल थेरपी झाल्यानंतर मग तुमचे फेशियल फीचर्स असू देत किंवा बॉडी स्किन असू दे, स्ट्रक्चर असू दे बॉडीचं, थोडंसं फेमिनिन व्हायला लागतं. आणि मग त्यानंतर सर्जरीज असतात, जसं ब्रेस्ट इम्प्लांट असेल किंवा वजानोप्लॅस्टी असेल. आणि तेच ट्रान्समेनच्या केसमध्ये ब्रेस्ट रिमूव्हल असते किंवा हे पेनिसचं हे असतं. तर हे सगळे सर्जरीज नंतर येतात. पहिला सुरुवातीला तुमच्या मनापासून, मग तुमच्या मानसिकरित्या, आणि मग तुमच्या शारीरिकरित्या, आणि मग तुमच्या सर्जरीचा फेज, असा तो एक फेज असू शकतो. ओके, मग एज्युकेशन तुमचं कुठपर्यंत झालं आजपर्यंत, काय सांगाल त्याबद्दल? माझं एज्युकेशन मी 12वीपर्यंत तर माझ्या होमटाऊनलाच केलं. 12वीनंतर ॲक्च्युअलमध्ये मला करायचं होतं फिल्म डिरेक्शनमध्ये जायचं होतं मला. अरे वा. आणि कुठले पिक्चर आवडतात असं? मला पिक्चर मी मोस्टली मराठी, हिंदी आणि हॉलिवूड सगळे बघते, सगळे मूवीज बघते. आणि मोस्टली मला इन्स्पिरेशनल मूवीज आवडतात. आणि त्यामुळे ह्याच्यात जायचं होतं मला. तर माझ्या आईवडील आता दोघंही शिक्षक होते, टिपिकल मिडल क्लास फॅमिली. मग तिथे ते नाही, आपल्या ह्याच्यात हे असं चालत नाही, म्हणून त्यांनी मला करू नाही दिलं. मग CETची एक्झाम झाली. CETच्या एक्झाममध्ये ग्रेड्स काय एवढे चांगले नाही आले, कारण तेव्हा मी हे सगळे डिप्रेशनमध्ये होते. 10वीला ॲक्च्युअलमध्ये मला 91% होते. 12वीला माझे सगळे ग्रेड्स खाली आले, कारण मी माझ्या ह्याच्यामध्ये होते, टेन्शनमध्ये किंवा डिप्रेशनमध्ये होते. आणि ते ब्रेकअप वगैरे नुकतंच झालं, तुम्ही मग सांगितलं तसं. मग CETला पण काय चांगले ग्रेड्स नाही आले. मग त्यामुळे मी डिरेक्शनचा ट्राय करत होते, तर घरच्यांनी नकार दिला. आणि मग असं करता करता सप्टेंबर आला, आणि सप्टेंबरमध्ये ॲक्च्युअल सगळे ॲडमिशन क्लोज झाले होते, कारण तेव्हा कॉलेजेस मोस्टली ऑगस्टपर्यंत सगळे ॲडमिशन फुल होतात. मग काय करायचं? मग माझा भाऊ पुण्यात होता. मग मला लोक म्हणायचे की तू छान आवरतो किंवा छान राहतो, तर एक काम कर की तू फॅशन डिझायनिंग का नाही ट्राय करत. मग मी विचार केला की आता फिल्म नाही तर मग ॲटलिस्ट फॅशनमध्ये तरी. मग मी फॅशन डिझायनिंगला पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलं, आणि 12वीनंतर मी जे पुण्यामध्ये शिफ्ट झाले ते आत्तापर्यंत पुण्यातच आहे. मग माझं ग्रॅज्युएशन झालं फॅशन डिझायनिंगमध्ये, आणि 11वी-12वी सायन्स केलं होतं. आणि त्याच्या आधी तरी आपले नॉर्मल 10वीपर्यंत स्कूल इंग्लिश मिडियमचे. तेव्हा मी ॲक्च्युअलमध्ये जास्त ओपन अप व्हायला लागले पुण्यामध्ये आल्यानंतर, कारण घरी असल्यामुळे आईवडिलांसमोर वगैरे थोडंसं रिस्ट्रिक्शनमध्ये किंवा एक दबावामध्येच होते. आणि त्यांना कळालं तर काय होईल ही एक भीती पण होती, त्यामुळे जास्त मी ओपन अप झाले नाही कधी. पण पुण्यात आल्यानंतर मग मला डेटिंग ॲप्स कळायला लागले. मग डेटिंग ॲप्स असतील किंवा हे असतील, मग तिथून मी कम्युनिटीमध्ये लोकांना ओळखायला लागले. इव्हेंट्सनं जाणं हे सगळं चालू झाल्यानंतर मग तिथे ॲक्च्युअलमध्ये मला कळालं की मला एक स्त्री म्हणून राहायचं आहे. तेव्हापासून जेव्हा मी एका ट्रान्सजेंडरला बघितलं कम्युनिटी इव्हेंटमध्ये, तेव्हा मला असं वाटलं की मला ट्रान्झिशन करून एक बाईसारखं ह्यांच्यासारखंच आयुष्य जगायचं आहे. मग तिथून तो फेज चालू झाला. मग मी कॉलेजमध्ये ओपन अप झाले. माझे फ्रेंड्स होत्या, मुली होते, मुलं होते. त्यांना सगळ्यांना सांगितलं की आय एम गे, मला काहीतरी असं वाटतं, असं तसं सगळ्या गोष्टी झाल्या. पण फॅशन इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं मला ॲक्सेप्टन्स लवकर मिळालं, कारण तिथे तुम्हाला तुमच्या टॅलेंटवरती जज केलं जातं, तुमच्या सेक्शुअलिटी, जेंडरवरती नाही केलं जात. त्यामुळे तिथे मला काही प्रॉब्लेम नाही आला. पण माझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपलनी माझ्या पप्पांना फोन करून सांगितलं की तुमचा मुलगा होमोसेक्शुअलिटीचे स्टेटस टाकतो, हे करतो, ते करतो. मग त्याच्यानंतर मग थोडं माझ्या आईवडिलांना सुरुवातीला तर आलंच होतं आयडिया थोडी, पण मग तिथून ते कन्फर्म झालं. मग ते मला बोलायला लागले की हे सगळं चुकीचं असतं किंवा हे असतं. तेव्हा तर मी इग्नोर केल्या सगळ्या गोष्टी.
मग तो ट्रान्झिशन फेजमध्ये जेव्हा चालू झाला माझा, की आता मला स्त्री म्हणून राहायचं आहे हे माझं कन्फर्म होतं. आता स्त्री म्हणून राहायचं म्हटल्यावरती त्यासाठी सगळ्या गोष्टी आल्या, की मुलींसारखं राहणं, मुलींसारखे कपडे घालणं, मग हॉर्मोनल थेरपीज घेणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा आल्या त्यानंतर मग मी इकडे जास्त लक्ष द्यायला लागले. मग तेव्हा मी जॉबसाठी ट्राय केला 1-2 ठिकाणी, पण मला काय तेव्हा जॉब मिळाला पण नाही आणि ना एक्सपिरियन्स होता ना काही, नुसताच पास आउट झाले होते. आणि तोपर्यंत मग घरच्यांनी पण माझ्याशी कॉन्टॅक्ट सोडून दिला. तेव्हा जास्त बोलणं वगैरे कमी झालं, की हे सगळं असं आहे हे कळाल्यानंतर. मग करायचं काय? भांडणं वगैरे नाही झाली, पण तो एक अबोला धरला आणि तो कॉन्टॅक्ट जेव्हा आपला अचानकपणेच तुटायला लागतो ना, आपण बोलणंच बंद करतो. काहीच कारण नाही, म्हणजे ना भांडण ना काही, फक्त एवढंच की त्यांना कळालं होतं. त्यामुळे त्यांनीही आणि मग मी पण घाबरून थोडंसं लांबच राहायला लागले. नाही, आत्ता बोलणं होतं. पण तेव्हा तेव्हा मला गरज होती आपल्या लोकांची किंवा सपोर्टची, समजून घेणाऱ्या लोकांची. तेव्हा कोणीच नव्हतं. मग मी काही लोकांच्या इन्फ्लुअन्समध्ये येऊन किंवा बघून मी हिजडा कल्चरमध्ये जॉईन झाले. आता हे टोटल वेगवेगळ्या दोन्ही कॉन्सेप्ट आहेत ना. ट्रान्सजेंडर जर म्हटलं तर एक व्यक्ती जो स्वतःला ट्रान्झिशन करून नंतर स्वतःचं आयुष्य जगत असतो तो. आणि मग जर तुम्हाला हिजडा कल्चरमध्ये जुडायचं असेल तर ते एक गुरुशिष्य परंपरा असते. मग तुम्हाला गुरु करावा लागतो, मग शिष्य. मग हे हिजडा फक्त एक कल्चर आहे, हे काय जेंडर नाही आहे किंवा काही सेक्शुअलिटी नाही आहे, हे कल्चर आहे. मग ते ट्रान्सजेंडरच्या अंडरच येतं. आता ट्रान्सजेंडरमध्ये ट्रान्स मेन असतात, जे जन्मजात मुली असतात आणि मग नंतर ते म्हणजे ट्रान्झिशन करून मुलं होतात. आणि ट्रान्स विमेन म्हणजे जे मुलांचा जन्म असाईन केलेला असतो डॉक्टरने आणि नंतर सर्जरीज वगैरे करून किंवा चेंज करून हे होतात, मुली होतात. तर त्याच्या ट्रान्स वुमेनच्या अंडरमध्ये मग जर म्हटलं तर हे जोगती आपण म्हणतो, ते देवाचं ते, परत हिजडा, किन्नर, हे सगळे जे येतात ना ते सगळे त्याच्या अंडर येतात. मग हे वेगवेगळे समुदाय आहेत. आपण जसं म्हणतो आपल्याही समाजामध्ये जर म्हटलं तर वेगवेगळ्या काम करणाऱ्या व्यक्तींचं आपण वेगवेगळे कॅटेगरीज बनवलेल्या आहेत. तसंच आपल्याही इथे असं वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. मग तसंच हिजडा कल्चरमध्ये जोडले मी, मग गुरु केला मी. प्रोसेस म्हणजे आता आमचं पुण्यामध्ये आपल्या इथं मठ आहे, गणेश पेठमध्ये. तर तिथे आमचे जे मेन गुरु आहेत. आता घरी कसं असतं आपल्या, एक फॅमिली ट्री असतो. आजोबा असतात, मग आजी असतात, मग आपले आईवडील असतात, मग आपण असतो, आपली मुलं असतात. मग असं एक फॅमिली कल्चर आपण घरी बनवलेलं असतं. तसंच आमच्यामध्ये एक मेन गुरु असतात, जे हेड असतात. आपण त्यांना आजोबा किंवा आजींचं हे देऊ. मग त्याच्यानंतर आईवडील असतात, तसा गुरु असतात. मग एक ट्री असं, ते त्यांच्या खाली त्यांचे शिष्य, त्यांच्या खाली त्यांचे शिष्य, त्यांच्या खाली असं तो पूर्ण एक फॅमिली कल्चर बनवलं. आणि ते बनवण्यामागे पण कारण असं होतं की सुरुवातीला जेव्हा घरी कळायचं की हा मुलगा असा आहे किंवा ह्याला हा तृतीयपंथी आहे, मग त्याला घरातून काढलं जायचं. समाज स्वीकारत नव्हता, ना शिक्षण होतं तेव्हा आणि काहीच गोष्टी नव्हत्या. मग सपोर्ट कुणाचा, तर स्वतःचा समाज आपण बनवायचा, म्हणून समाज. आणि मग त्या समाजाने मग स्वतःच्या उदरनिर्वाहासाठीही काही उपाय केले. म्हणजे जसं हे लग्नात मागायला जाणं, बधाई घेणं आपण त्याला म्हणतो. आणि कुणाच्या घरी मूल झालं तर तिथे जाणं, तिथे बधाई घेणं. मग ह्या अशा गोष्टी त्यांनी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी केल्या. आणि नंतर मग जेव्हा मुघल आले तेव्हा हिजरा कल्चरला वेगळा स्ट्रक्चर पण आलं. कारण त्यांनी ॲक्च्युअली हिजडा समाजातील लोकांना जॉब्स दिले होते तेव्हा. कारण महलमध्ये एक स्त्री पुरुषांच्या इकडे जाऊ शकत नव्हती, पुरुष स्त्रियांच्या इकडे जाऊ शकत नव्हते. पण हे लोक असे होते की दोन्ही इकडे जाऊ शकत होते. मग त्यामुळे त्यांना तिथे सुरक्षा रक्षक असू देत किंवा जे राणी असायची, त्यांचं जे हरम असायचं, त्यांचे सुरक्षा रक्षक यांचे जॉब दिले जायचे किंवा गुप्तहेर असायचे. किंवा अनेक, जर आपण इतिहासात बघितलं तर अनेक ठिकाणी तर तृतीयपंथी समाजातील लोकांना खूप मोठ्या मोठ्या पदवींवरती ठेवलं होतं. मिनिस्टर्स वगैरे होते, त्यांचं डोकं एवढं जास्त चालायचं म्हणून त्यांना राजाचे काही जे आपण म्हणतो ना अनमोल रतन असतात, त्यामध्ये पण अनेक लोक होते. आणि मग ते सगळ्या गोष्टी होत्या. नंतर ब्रिटिशर्स आले. ब्रिटिशर्स आल्यानंतर तो सगळा लॉ चेंज झाला
आणि ब्रिटिशर्सनी क्रिमिनल म्हणून घोषित केलं, कारण त्यांना माहिती होतं हे गुप्तहेरचं पण काम करतात. मग तेव्हा जे क्रिमिनल म्हणून घोषित केलं, आपण आजसुद्धा आम्हाला म्हणजे समाजातून नकारलेलं आहे आणि क्रिमिनलच समजतात. बोलता बोलता खूप वेळा म्हणले की समाजबद्दल. सो काय वाटतं समाजाबद्दल तुम्हाला, की खरंच समाज तुमच्याबद्दल जे विचार ठेवतं, सो काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे तुमच्या दृष्टीने समाजला तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की हे बघा, मीही या समाजाचा भाग आहे, मीही या समाजाचाच एक घटक आहे. आपल्या समाजामध्ये अनेक उपेक्षित घटक आहेत, अनेक नाकारलेले घटक आहेत, अनेक गरजू लोक आहेत. तसंच आम्हीसुद्धा आहोत, उपेक्षित घटकांमध्येच येतो आम्हीसुद्धा. आणि आज जर बघायला गेलं तर तृतीयपंथी हा शब्द आपण आता वापरला नाही पाहिजे, कारण तृतीयपंथीला पारलिंगी हा शब्द चेंज करण्यात आलेला आहे. कारण त्यामागेही डिबेट होतं की पहिलं कोण, दुसरं कोण आणि तृतीय कोण. म्हणजे आपण पुरुषांना पहिलं स्थान द्यायचं, स्त्रियांना द्यायचं का कुणाला द्यायचं, हे त्यातही आलं ना. पहिलं, प्रथम, द्वितीय आणि तृतीय हे ठरवणार कोण, म्हणून ते तृतीयपंथीला चेंज करून आता पारलिंगी हा शब्द वापरला जातो. मीही जसं मगाशी सांगितलं, आम्ही या समाजाचे भाग आहोत. तर समाज आपल्याला जर देत असेल तर आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो. दरवेळी आपण असं नाही म्हणू शकत की समाजानेच माझ्यासाठी केलं पाहिजे. आपण सुद्धा समाजासाठी केलं पाहिजे. कुठल्याही व्यक्ती जोपर्यंत स्वतःसाठी स्टँड घेत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी कोणीही स्टँड घ्यायला येत नाही. त्यामुळे तुम्हाला जर समाजाचा भाग व्हायचा आहे आणि जर तुम्ही स्वतः समाजाचा भाग समजत असाल स्वतःला, तर तुम्हालाही समाजामध्ये जाणं येणं ठेवलं पाहिजे. समाजाला देणं पाहिजे तेवढं तुमचं. आणि समाज हा आपल्या सर्वांनी मिळून बनवलेला आहे. ह्यात कोणी असं ठरवलेलं नाही आहे की तुम्ही समाजाचे भाग नाही आहात, मी जर ग्रँट दिलं तरच तुम्ही असं. आपण सगळे मिळून एक समाज आहोत. तर मी काय बाहेरची नाही किंवा तुम्ही काय बाहेरची नाही, आपण सगळे एकत्रच आहोत, एकच समाज आहोत. पण समाजामध्ये जे विचार आहेत ते बदलणं गरजेचं आहे. जे लोकांचे विचार आहेत, तृतीयपंथी समाजबाबत जे विचार आहेत ते बदलणे गरजेचे आहे. भरपूर लोकांना असं वाटतं की अरे हे लोक असंच करतील, हे लोक नुसतं बेगिंगच करतात, टाळ्याच वाजवतात, शिव्याच देतात, सेक्स वर्कच करतात, ह्यांना काही काम दिलं तरी करू शकत नाही. पण आज जर आपण बघितलं तर पारलिंगी समुदायातील अनेक लोक अनेक वेगवेगळ्या पदांवरती आहेत, अनेक वेगवेगळी चांगली कामं करत आहेत. फक्त एवढंच आहे की त्यांना जज केलं जातं त्यांच्या जेंडरवरून, म्हणून त्यांना काम देत नाहीत. त्यामुळे जर समाज आपल्याला स्वीकारायचा असेल, आपल्याला समाजाचा भाग व्हायचा असेल, तर आपणही 2 पावलं पुढे येऊन समाजामध्ये काम केलं पाहिजे. आपल्याला स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे की आम्हीही करू शकतो. एखादा पुरुष जरी असेल किंवा एखादा स्त्री जरी असेल तरी त्याला समाजामध्ये प्रूव्ह करून दाखवावंच लागतं की मी हे करू शकतो म्हणून. मग त्यामुळे आपण काही वेगळे नाही आहोत, आपणही तेच आहोत. जसे स्त्री आहेत, पुरुष आहेत, तसे आपणही तिघंही मनुष्य आहेत. तर आपल्यालाही प्रूव्ह करणं गरजेचं आहे. मग त्यामुळे आपण प्रूव्ह करत असेल तर समाजसुद्धा एक्सेप्ट करतो. आपण दरवेळी जर समाजासमोर बोंबच मारत असेल की बाबा मला एक्सेप्ट तुम्ही करतच नाही आहे, आम्हाला तुम्ही एक्सेप्ट करत, ते का करतील? तुम्हाला एक्सेप्टन्स पाहिजे तर तुम्ही पण तेवढं काहीतरी प्रूव्ह केलं पाहिजे ना. मग हे सगळ्याच घटकांसाठी आहे, मी माझ्या समाजासाठी नाही म्हणत आहे, पण सगळ्याच घटकां तुम्हाला सगळ्यांनाच करावं लागतं. सो बेसिकली बिईंग अ ट्रान्सजेंडर, सो बेसिकली सगळ्यात मोठं दुःख काय आहे तुमचं लाईफमध्ये ॲज अ बिईंग ट्रान्सजेंडर? म्हणजे दुःख जर असं म्हटलं तर मला एकच वाटतं की समाजाच्या भीतीने आईवडील आम्हाला जवळ करत नाहीत. किंवा एका दृष्टिकोनातून असं होतं की दरवेळेस आईवडील घरातून बाहेर काढतात असं नाही आहे. काही वेळेस आम्ही स्वतःसुद्धा घरातून बाहेर निघून जातो की आमच्यामुळे समाजातील 4 लोक आईवडिलांना काही बोलायला नकोत म्हणून. मग स्वतः वेगळं राहणं. मग तर तिथून जो सगळा त्रास चालू होतो ना, मग त्यानंतर बाहेरच्या लोकांवरती आपण विश्वास ठेवायला लागतो, कारण आईवडील नसतात. मग कोणतरी आपल्याला लागतं. म्हणजे जसं फ्रेंड्स असतील किंवा आपले आपण बनवलेला जो समाज असेल त्यातील लोक असतील, कोणी असू देत, पण त्यातील लोक आपला गैरफायदासुद्धा घेतात. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं ना, ते खूप उशिरा कळतं आपल्याला त्या गोष्टी. माझ्यासोबत पण झालेलं आहे, भरपूर वेळा झालेलं आहे.
एक्सप्लेन म्हणजे मी अनेक लोकांसाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे कधी ज्याला घर नसेल, आमच्या समाजातील अनेक लोकांना ज्यांना घरातून काढून दिलं असेल किंवा ते इकॉनॉमिकली कॅपेबल नसतील स्वतःचं घर घेण्यासाठी, अशा लोकांनासुद्धा मी घरी आणून त्यांना राहायला माझ्या स्वतःच्या घरी सोय करून त्यांना 2 टाईमचं सगळं खायला घालून सगळ्या गोष्टी जरी मी पुरवल्या असतील, त्याची जाण आज त्या समोरच्या व्यक्तीला नाही आहे. आजसुद्धा. एक असं उदाहरण तुम्हाला दिले. अनेक लोकांना मी जॉब्स दिलेले आहेत. मी असं नाही म्हणत आहे की त्यांनी माझी जाण ठेवावी म्हणून मी काम केलं. पण तेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा मी तर होते ना तुमच्यासाठी. पण तुम्ही भलेही माझं नाव काढू नका, पण तुम्ही वाईटही बोलू नका. आणि वाईट बोलताना जे आपण विचार करतो ना, ते हेच आपले जवळचे 4 लोक असतात ज्यांचं आपण चांगलं केलेलं असतं. सगळ्यात पहिलं ते म्हणतात ना, बदनामीच्या मोर्चामध्ये आपलेच 4 लोक असतात पुढे. ते तसंच असतं. त्यामुळे त्या गोष्टींचं थोडंसं वाईट वाटतं. आणि मी मगाशी जसं म्हटले, मला आईवडिलांचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं की त्यांच्यासोबत राहू शकत नाही. जर समाजाची मानसिकता बदलली तर नक्कीच येणारं जनरेशन आपल्या घरी जसं एक मुलगा मुलगी राहतात तसं ते स्वतःसुद्धा तिथं आईवडिलांसोबत राहू शकते. सो बेसिकली मी पण असं बघितलं आहे की बेसिकली ट्रान्सजेंडर म्हणले की मग ते एक सेक्स वर्कर टाईप बघितलं जातं किंवा मग तुम्हाला असं अपफ्रंट होऊन कोण बोललं आहे का? एक किस्सा तुम्हाला सांगते. मी ना मध्ये आत्ता एक 7-8 महिन्यापूर्वी बावधन पोलीस चौकीला गेले होते. तिथे काय झालं होतं, एक तृतीयपंथी व्यक्ती होती, म्हणजे लहानच होते, जस्ट 13वी-14वीला असेल काहीतरी. तर ती राहायची तिथे. तर तिच्या घरमालकाचं प्रॉब्लेम होता, त्यांचे फॅमिलीमध्ये ह्याचे प्रॉपर्टीचे डिस्प्यूट्स होते काही काही. मग त्या दुसऱ्या व्यक्तींनी येऊन हिला मारहाण केली. मग हिला मारहाण केली म्हणून चौकीत मी गेले होते की कंप्लेंट वगैरे करायला सगळ्या गोष्टी. तर तिथे गेले, सगळं दिवसभर मी भांडून हे करून ते करून ती कंप्लेंट रजिस्टर करायला लावली, FIR केली, सगळ्या गोष्टी झाल्या. रात्री 10 वाजता मी जाताना मी म्हटलं FIRची कॉपी घेऊन मग जायचं, म्हणून मी थांबले होते. मग ज्यांची ड्युटी होते ते गेले आणि दुसरे सर आले तिथं पोलीस स्टेशनला. तर त्या दिवशी ते आले. मग मी त्यांना म्हटलं, सर मला FIRची कॉपी हवी आहे, हे येते. त्यांनी 2 मिनटं मला असं बघितलं. मला म्हटले, रात्री तू कुठं थांबतेस? मी म्हटलं, ह्याचा अर्थ काय झाला सर, तुम्ही मला सांगा. मग हा प्रश्न तिथे एक स्त्री असती तर त्याला पोलिसांनी विचारला असता का? रात्री कुठं थांबतेस म्हणजे माझ्या समाजाला तेच बघितलं जातं की रात्री व्यवसाय करतात आहेत म्हणून. पण सगळ्यांनाच तुम्ही एकसारखं जज करता का? मग सगळे पुरुषसुद्धा दारू पितात का? सगळे पुरुषसुद्धा रेड लाईट एरियामध्ये जातात का? हा प्रश्न का नाही विचारत मग आपण? पण तुम्ही डायरेक्टली मला जर विचारू शकता, मग एका स्त्रीला विचारायचं होतं, का नाही विचारत? वेश्या व्यवसायामध्ये स्त्रिया पण आहेत. म्हणजे मी कुणाचा अनादर नाही करत आहे, पण जे सत्य परिस्थिती येतेच. पण आपण सगळ्याच लोकांना जज नाही करू शकत ना. एका किंवा 2 व्यक्तींमुळं आपण सगळ्या समाजाला जज नाही करू शकत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला बोलण्यापूर्वी किंवा त्याच्याशी संवाद साधण्यापूर्वी किंवा काही असं बोलण्यापूर्वी आपण 2 वेळा विचार केला पाहिजे की ती व्यक्ती ॲक्च्युली काय करते, किंवा पहिला जाणून घ्या की ती समोरची व्यक्ती काय करते. बाबा तुम्ही काय करता, तुम्ही शिकता का, किंवा तुम्ही कुठे जॉब करता का, NGOमध्ये काम करता का. तर हे सगळं जाणून घ्या आणि मग जज करा. अनेक वेळ होता, असं नाही आहे. गाडीवरून 2 व्हीलरवरून जरी कधी एखादा टाईम एकटी जात असेल किंवा चालले असेल, भलेही मी मास्क लावला असेल, काही असेल, तरी पोरं आजूबाजूने येतात, नंबर देणार का, रात्री भेटायचं का, किती घेतेस, हे असे प्रश्न विचारतात, सरळ विचारतात. आणि त्यांना काही फरक नाही पडत. कारण तुम्ही पहिलं तर आम्हाला मनुष्यच म्हणून ॲक्सेप्ट करत नाही. मनुष्य म्हणून ॲक्सेप्ट करत नाही म्हणून तुम्ही आम्हाला जनावरासारखं कसेही काही बोलू शकता. जेव्हा तुम्ही विचार कराल की समोरची व्यक्तीसुद्धा मनुष्य आहे, आपल्यासारखीच आहे, तर आपण बोलताना 2 वेळा विचार करतो ना. सो काय वाटतं, काय कारण आहेत की त्यामुळे एक्सेप्ट केलं जात नाही समाजात? हे बघा, आता नाण्याला 2 बाजू असतात. तसं सगळ्यात चुकी समाजाच्या आहेत असं नाही आहे. काही चुका आमच्या लोकांच्याही आहेत. आणि कारण तुम्हाला मी सांगते, अनेक वेळा अनेक लोकांना जॉब देण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांना सांगितलं की तुम्ही शिक्षण कंप्लीट करा. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हायर एज्युकेशन ट्रान्सजेंडरसाठी फ्री केलं आहे. तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जा, तुम्हाला फ्री एज्युकेशन मिळेल. हायर एज्युकेशन 12वी नंतरचं जे काय असेल ते तुम्हाला पूर्णपणे फी माफ आहे, सगळं आहे. पण तुम्ही शिक्षण घ्यायला जाता का? नाही जाते ना. तुम्हाला सुद्धा रोजचं जे आपण मागायला जातो, रोजचे तुम्हाला ते 2,000 जास्त वाटतात ना. एखादा दिहाडी कामगार असेल किंवा आपण म्हणतो ना
जे कन्स्ट्रक्शन साईटवर वगैरे काम करतात त्यांना किती मजुरी मिळते? 300 रुपये, 350 रुपये, 500 रुपये तेवढंच मिळते. तुम्हाला दिवसभर मागून जर 2,000 मिळत असतील तर तुम्ही शिक्षण करून महिन्याचा 30,000 पगार तुम्हाला परवडतो का रोजचे 2,000 रुपये परवडतात? सगळेच नाही आहेत. जे काही लोकांची मेंटॅलिटी आहे मग त्यामुळे सगळ्या समाजाला सुद्धा नाकारलं जातं एक्सेप्टन्स. काही लोक जबरदस्ती करतात सिग्नलवरती मागताना. जबरदस्ती करण्यामागे पण त्यांनाही खूप त्रास असतो. वरच्या लोकांचा त्यांनाही खूप त्रास आहे. जसं आपण म्हणतो आपल्या इथं पॉलिटिशियन्स असल्यामुळं पोलिसांना काम करता येत नाही. आपल्यासमोर वाईट कोण होतं? महाराष्ट्र पोलीस. का? कारण ते काम करत नाहीत पण त्यांना प्रेशर कुठून असतं? तसंच असतं सगळीकडे. आणि मग त्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा ते लोक दिवसभर मागतात. तुम्ही 10 रुपये दिले तर 50च द्या, 100च द्या करतात. काही लोक आहेत बहिरूपी म्हणू शकतो आपण त्यांना. ते कोविडनंतर अनेक लोक असं झालं की मुलांचे जॉब्स गेले आणि दुष्काळी भाग जिकडे आहे तिकडे काहीच काम नसतं आणि शेती वगैरे पण तिथे काही कामाची नाही. तर त्या लोकांनी कोविडनंतर पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या किंवा अनेक मेट्रो सिटीजमध्ये जाऊन तृतीयपंथींची वेशभूषा करून सिग्नल मागायचं काम चालू केलं. त्यांना कळालं की इथं रोजचं आपल्याला एवढे पैसे मिळू शकतात. मग त्यांचे तिथे बायका पोरं सगळे गावाकडं असतात. मग ते लोक तर तुम्ही जर बघितलं तर टोपा लावलेला असतो किंवा दिवसभर जरी तुम्ही त्यांच्यासमोर जाऊन गेला ना दारू पिलेला असतात, कधी त्यांच्या हातात ब्लेड असतो. हे सगळ्या गोष्टी असतात. मग ते त्या अशा ठराविक लोकांमुळं किंवा अशा काही लोकांमुळं सगळ्या समाजाला सुद्धा जज केलं जातं. व्यवसाय करणाऱ्या लोकांबाबत पण मी म्हणते ते पण शेवटी बघा स्वतःच्या पोटासाठी करतात आहेत. कारण जेव्हा त्यांना शिक्षणाची गरज होती तेव्हा समाजाने त्यांना बाहेर काढलं होतं किंवा आईवडिलांनी त्यांना जवळ केलं नाही. मग त्या वेळेत सुद्धा 7वी 8वीच्या वयात तुम्ही तृतीयपंथी समाजात आलात आणि त्यानंतर तुम्हाला पोट भरण्यासाठी पोट तरी भरायचं आहे, काय करणार? सगळ्यात तुम्हाला काम तर कोण देणार नाही. एकतर तुम्ही असे आहात मग तुम्हाला कामाला ठेवणार नाही. मग तुम्हाला करायचं काय? एकतर बेगिंग करा नाही तर सेक्स वर्क करा. त्यांची चूक नाही आहे. सगळ्या गोष्टी इंटर रिलेटेड आहेत. एकामुळे दुसऱ्यामुळे तिसऱ्या गोष्टी आहेत. समाज आत्ता बदलत आहे. अनेक साऱ्या MNCजमध्ये LGBTQI किंवा ट्रान्सजेंडरसाठी राखीव वेकेन्सीज असतात आणि तिथे ते घेतात सुद्धा आणि तिथे ते कन्सिडरसुद्धा करतात की थोडंसं एज्युकेशन वगैरे हे असेल तर घेतात. पण ती ट्रान्सजेंडर व्यक्ती जर काम करण्यास इच्छुक असेल आणि ती तेवढी कॅपेबल असेल तर तिला तिथं कामाला ठेवलं जातं. सो बेसिकली सगळ्यात म्हणजे आवडती गोष्टी कुठली असते? म्हणजे जे आपण म्हणतो ना ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये सगळ्यात आवडती गोष्टी करण्यासाठी कुठली असते? सगळ्यात आवडती तुम्ही म्हटलं तर सगळ्या ट्रान्सजेंडर्सना तुम्ही बघा किंवा ट्रान्सजेंडर नाही म्हणू शकत पण आमच्या ट्रान्स वुमेन्समध्ये आपण म्हणू शकतो. तर तुम्ही जर बघितलं तर सगळा मेकअप आणि आवरून फिरत असतात. कधीही बिना मेकअपचे तुम्हाला जास्त 4 लोकांमध्ये दिसणार नाहीत. आणि म्हणजे सजणं सवरणं आवरणं, कारण ते एक स्त्रीत्व आपण कमवलेलं आहे. एवढा स्ट्रगल कशासाठी केला? घर सोडलं किंवा समाजाचं एवढं आपण बोलणं खाल्लं कशासाठी? स्वतःला एक स्त्री म्हणून सगळ्या समाजासमोर उभं करण्यासाठी. मग त्यामुळे ते एक प्राऊड असतं की आम्ही स्त्री झालेलो आहोत आणि त्यामुळे ते छान प्रकारे आवरून राहणं हे सगळ्यांनाच आवडतं आणि मलाही ते आवडतं. डेली रुटीन काय असतं तुमचं? डेली रुटीन माझं असं काय नाही आहे. माझं मोस्टली सकाळी माझ्या घरी कामवाली वगैरे येतात, मग ते स्वयंपाक वगैरे तेच करतात, सगळं घर आवरायचं. दुपारनंतर मग मी थोडंसं सोशल मीडिया किंवा हे त्याच्यावरती बघत असते नवीन काय झालं किंवा पॉलिटिकल इश्यूज काय काय चाललेले आहेत किंवा ट्रान्सजेंडरसाठी नवीन काही योजना आलेल्या आहेत का किंवा काही करता येईल का ह्यासाठी चाललेलं असतं. कधीकधी काही काम असेल तर मी समाज कल्याण ऑफिसला जाते. तिकडे मोस्टली कॅम्प्स वगैरे असतात ट्रान्सजेंडरसाठी. तर किंवा कुणाची काही गरज असेल, मदत करायची असेल किंवा कुणाला हेल्प लागत असेल तर तिकडे जाणं, हे सगळ्या गोष्टी करते. परत आत्ता रिसेंटली मी एक नवीन यूट्यूब चॅनल पण चालू केलं आहे. हां, नाही माझं आधीचं एक आहे ज्याच्यावरती मी नॉर्मल डेली असे ब्लॉग्स टाकायचे किंवा मी काय काय काम करते समाजामध्ये ह्याच्यावरती मी त्याच्यावरती व्हिडिओज टाकत असते. आणि ते तर आहे. पण आत्ता 2-3 दिवसापूर्वी मी नवीन एक चॅनल चालू केलेलं आहे मसालेदार बाईट्स म्हणून. आणि त्यात ते सगळं कुकिंग वगैरे. हां, कारण मला जेवण बनवणं खूप आवडतं आणि ते माझं स्ट्रेस रिलीफ करतं. दिवसभराचा जो म्हणजे थकान असते ना आपली, ती मला असं वाटतं की रिलॅक्स झाले. मग ते बनवून खायला घालणं
किंवा माझे फ्रेंड्स येत असतात त्यांना खायला घालणं. कारण सगळ्यांना नॉनव्हेज मी खूप छान बनवते. व्हेजपेक्षा नॉनव्हेज मला छान जमतं. मग फिश वगैरे असू दे किंवा चिकन, मटन. तर मग मी ते आता म्हटलं की बनवतेच घरी रोज काहीतरी काहीतरी, तर आपण ते टाकावं लोकांपर्यंत रेसिपी. म्हणून तो एक नवीन पेज चालू केलेला आहे. आणि नवीन एक टास्क पण मी आत्ता चालू केलेला आहे, जे माझं सोशल अकाउंट आहे Instagramवरती, त्याच्यावरती की 100 दिवस 100 वेगवेगळे सामाजिक उपक्रम करायचे. आता 2 उपक्रम मी ऑलरेडी केलेले आहेत. एक तर मी गरजू महिलांना राशन वाटप केलेलं आहे आणि त्याच्यानंतर परवा दिवशी काही माझ्या येथील वस्तीमधल्या मुलांना वह्या आणि पेन वाटप केलेलं आहे. तर ह्याच्या मागे पण हेतू हाच आहे की समाजाने आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, की आम्हीही या समाजाला देतोय, आम्ही फक्त घेण्यासाठी नाही आहोत. तर त्यासाठी काहीतरी काहीतरी उपक्रम असे करत असते आणि स्वतःला बिझी ठेवते. सो अजून एक तुमचं एक ढोल पथक पण आहे. सो त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ते एक शॉर्टमध्ये जर्नी काय सांगाल? ढोल ताशा पथक, शिखंडी ढोल ताशा पथक आपण सुरू केलं होतं 2 वर्षापूर्वी. तर 2 वर्षापूर्वी असं होतं की काहीतरी करायचं. कारण त्याच्या आधी आम्ही दहीहंडीचे उपक्रम केले होते. इथे कोस पडलेली आहे, दहीहंडी फुटलेली वरनं ते अशी ह्यानेच फोडली होती आणि वरती बघितलं तर ते हे घुसलं होतं. त्यामुळे असे सामाजिक उपक्रम आम्ही करत होतो. पण ढोल ताशा पथक सुरू केला, त्यामुळे तिथून तृतीयपंथी समाजाला एक उदरनिर्वाहाचंही साधन मिळेल ह्यासाठी केला होता, की आपण जसं म्हणतो की तुम्ही आम्हाला काम द्या, त्यापेक्षा आपण काहीतरी स्वतःसाठी प्लॅटफॉर्म्स उभे करणं हा त्याच्या मागे हेतू होता. आणि ढोल ताशा पथकच का, ह्याच्या मागे पण एक कारण होतं की पुण्याची परंपरा आहे ढोल ताशा पथक. आणि जेव्हा तुम्ही परंपरेला घेऊन समाजात उतरताना तर एक्सेप्टन्स लवकर मिळतो. मी जर उद्या नवीन काहीतरी उपक्रम घेऊन समाजामध्ये करत असेल की LGBTQI समुदायाला तुम्ही एक्सेप्ट करा, तर ते लवकर नाही एक्सेप्टन्स मिळेल. पण ढोल ताशा पथकामुळे खूप चांगला एक्सेप्टन्स मिळाला आणि बाप्पांच्या सेवेमध्ये सगळेच आपण असतो, तर मग आम्ही का नाही. मग त्यामुळे तो एक विचार होता आणि ते पथक शिखंडी या नावाने सुरू केलं होतं.